हल्ली डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात आईबाबाचे ब्रॉच लावायचा ट्रेंड हा जास्तच गाजत होता। त्यामुळे मीही ठरवलं आपण देखील आपल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला असं काहीतरी लावायचं। पण बाजारात विकत मिळणाऱ्या ब्रॉचेसपेक्षा मी ठरवलं की आपण स्वतःच्या हाताने बनवूयात। आपण प्रत्येकजण कधी ना कधी काहीतरी ऑनलाईन मागवत असतो, ऑनलाईन शॉपिंग करत असतो। तर ऑनलाईन शॉपिंगमध्ये येणारे जे पुठ्ठे असतात ते मी नेहमी जपून ठेवते, कारण कधीतरी आर्ट अँड क्राफ्टसाठी किंवा स्कूलमधल्या प्रोजेक्टसाठी ते उपयोगाला येतात। सो तसंच एक ऑनलाईन आंब्याची पेटी मागवली होती, त्या पेटीचे हे 2 मी पुठ्ठे काढून ठेवले होते। सो याचे 2 गोल आकार केले आणि गोल आकार कापून घेतले। त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात एक ब्लाऊज पीस तर अवेलेबल असतोच। सो मी इथे एक डार्क रंगाचा ब्लाऊज पीस जो माझ्या आउटफिटला मॅचिंग होईल असा एक डार्क रंग सिलेक्ट केला आणि हे 2 कापलेले गोल त्या ब्लाऊज पीसला फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेतले। त्यानंतर थोडा गम सुकल्यानंतर मी ते 2 सर्कल आकारात कापून घेतले आणि पॅकिंग त्याला मागे सेलो टेपने केली। सो ते सुकल्यानंतर त्याच्यावरती डेकोरेशनसाठी मी डार्क रंग असल्यामुळे व्हाईट रंगाचे हाफ सर्कल मोती आहेत ते सिलेक्ट केले। हे मोती देखील बाजारात स्टेशनरीच्या शॉपमध्ये किंवा कपड्यांचे मॅचिंग सेंटर्स जे असतात तिथे इझिली हे मोती अवेलेबल होऊन जातात। त्यानंतर हे डेकोरेशन मी असं साईडने हे मोती चिटकवून घेतले आणि त्या ब्रॉचेसवरती आई आणि बाबा असं पेन्सिलने आउटलाईन करून घेतली। आउटलाईन केल्यानंतर ते थोडं उठून दिसावं डार्क रंगावर मी इथे गोल्डन डायमंड्स घेतले। हे गोल्डन डायमंड्स देखील आपल्याला स्टेशनरीच्या शॉपमध्ये किंवा मॅचिंग सेंटर्समध्ये इझिली अवेलेबल होतात। आणि त्यानंतर त्या आउटलाईनवरती मी फॅब्रिक ग्लू लावून हे आईबाबाचे डायमंड्स चिटकवून घेतले आणि मग थोडं आणखी उठून दिसण्यासाठी मी हे असे मोती आणि हे जे शिंपले आहेत ते ओवले आणि इथे एक मोराचा पीस लावलं। त्यानंतर डबल स्टिकिंग टेपने मी पिन जो असतो आपण जो साडी पिन असतो तो साडी पिन इथे चिटकवला गेला असा। सो त्यामुळे हे फायनली आपले ब्रॉचेस तयार झालेले आहेत। तुम्हाला हे ब्रॉचेस कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्लॉग कसा वाटला हेही नक्की सांगा। ह्या माझ्या फोटोमध्ये आम्ही असे एक फोटो काढला की हे बघा हे ब्रॉच मी बनवलेत आणि एक ताईचा देखील ब्रॉच मी बनवला होता। डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।